तुमचं इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, न्यायालयाची भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची माहिती आहे. नवीन अजून एक जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि ती जाहिरात म्हणजेच कोणती असेल तर हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल ॲट बॉम्बे नागपूर बेंचसाठी जे क्लर्क ही पोस्ट आहे त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. कशा पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे, कोणकोणत्या गोष्टीची दक्षता फॉर्म भरत असताना घेतली पाहिजे, कारण एक चूकसुद्धा तुमचं शॉर्टलिस्ट होण्यापासून तुम्हाला रोखू शकते. त्याच्यामुळं सर्व गोष्टी बारीक तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु त्याच्यामध्ये संपूर्ण बारकाईने एक ना एक पॉईंट डिटेल तुम्हाला देण्यात येईल. या अगोदर थोडक्यात मित्रांनो, आपण ही जी काय पुढची भरती असेल, नागपूर बँच भरती असेल, जिल्हा न्यायालय भरती असेल, तसेच येणारी 11,000ची जी भरती असेल त्यासाठी आपण मटेरियल तयार करत आहोत, जे की मराठी टायपिंग असो वा इंग्लिश टायपिंग असो त्याचे पॅसेज आणि काही मटेरियल. तर त्यासाठी जास्तीत जास्त तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे जे आपले व्हिडिओ येतील त्याच्यावर आधारित असतील आणि तुम्हाला त्याद्वारे मटेरियल प्रोव्हाइड केले जाईल. त्याच्यावर सध्या आमच्या टीमचं काम चालू आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. तर चला मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, ही जी पोस्ट आहे ती नागपूर बँचची आहे. तर आपण माहिती पाहूत यामध्ये काय सांगण्यात आलेले आहे. द रजिस्ट्री ऑफ द हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल ॲट बॉम्बे नागपूर बेंच नागपूर इज ग्रँटेड परमिशन टू प्रिपेअर सिलेक्टेड लिस्ट. किती विद्यार्थ्यांची सिलेक्टेड लिस्ट आहे या ठिकाणी? जागा आहे टोटल 45 अँड वेटिंग लिस्ट बघा कॅन्डिडेटची किती आहे. क्लर्क या पोस्टसाठी 11, म्हणजेच एकूण या ठिकाणी तुम्ही 56 पदासाठी ही जाहिरात आलेली आहे. तर या ठिकाणी पहा पुढे काय सांगण्यात आलेलं आहे. एक्झिटिंग 14 वॅकंट्स पोस्ट अँड 31 एक्सपेक्टेड वॅकन्सी इन द नेक्स्ट 2 years आफ्टर कीपिंग रिझर्वेशन 4% पोस्ट फॉर पर्सन विथ डिसॅबिलिटी इन द पर्सिंग ऑफ द डायरेक्शन गिवन राईट पिटिशन. तर हे जर महत्त्वाचं नाही तर ह्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. पहा, यामध्ये फक्त जागा किती आहे? 11 टोटल जागासाठी ॲड आहे. 11 + 45 टोटल झाले या ठिकाणी. टोटल ही जी जाहिरात असेल 56 पदासाठी ही जाहिरात आलेली आहे. पुढे पाहूया. पहा पुढे. Therefore, by this advertisement, application are invited online from aspirants candidate domicile of Maharashtra who fulfill below mentioned eligibility criteria and essential condition on the date of publication of this advertisement. Preparing select list 45 and wait list 11 candidates for the post of clerk. इन द पे मॅट्रिक्स किती आहे? पहा, 29,200 ते 92,300. फुल अलाउन्स ॲडमिजेबल ॲज पर रूल्स. म्हणजे जे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत आणि जे विद्यार्थी जे या पोस्टसाठी पात्र आहेत त्यांना हा फॉर्म भरता येणार आहे. पुढे पहा. एलिजिबिलिटी क्रायटेरिया अँड अदर एजेंटियल कंडिशन. कोणकोणत्या प्रकारचे एज लिमिट? सुरुवातीला आपण एज लिमिट पाहू, महत्त्वाचे आहे. फॉर्म भरण्या अगोदर एज लिमिट काय आहे ते पाहून फॉर्म भरत चला, कारण काही विद्यार्थी डायरेक्ट फॉर्म भरतात आणि नंतर शॉर्टलिस्टमध्ये रिजेक्ट होतात. त्या अगोदर तुम्ही सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. फॉर जनरल ओपनसाठी पहा, मिनिमम कमीत कमी 18 असलं पाहिजे आणि मॅक्झिमम 38 वर्ष तुमचं वय असलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढे पहा. फॉर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्रिब्स, अदर बॅकवर्ड क्लासेस और स्पेशल बॅकवर्ड क्लास स्पेसिफाईंग फॉर द टाईम बिंग बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. अदर जे बॅकवर्ड क्लास असेल त्यांच्यासाठी आहे जास्तीत जास्त 43. त्याच्यानंतर पुढे फॉर द हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अप्लाईंग थ्रू द प्रॉपर चॅनेल. समजा जे काही कॅन्डिडेट असतील, कोणकोणते असतील? फॉर हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असतील त्यांच्यासाठी कमीत कमी 18 आहे आणि पुढे नॉट ॲप्लिकेबल. पुढे नॉट ॲप्लिकेबल असे या ठिकाणी दाखवलेलं आहे. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजेच फॉर्म भरत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण या भरतीमध्ये शॉर्टलिस्ट पद्धती राबवली जाणार आहे. पुढे पहा. पोसेस युनिव्हर्सिटी डिग्री फ्रॉम एनी रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, प्रेफरन्स बिंग गिवन टू द होल्डर डिग्री इन लॉ. तर ह्या ठिकाणी महत्त्वाचं सांगितलं डिग्री पाहिजे, परंतु ज्यांच्याकडे लॉची डिग्री असेल त्यांना या ठिकाणी प्रेफरन्स देण्यात येईल. पुढे पहा.
हॅव पास्ड गव्हर्मेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन और एक्झामिनेशन कंडक्टेड बाय गव्हर्मेंट बोर्ड गव्हर्मेंट सर्टिफिकेट इन द कम्प्युटर टायमिंग. याचा अर्थ कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स. या ठिकाणी याचा अर्थ तुमच्याकडे इंग्लिश टायपिंग असणं कंपल्सरी आहे. किती स्पीड त्याची असली पाहिजे 40 किंवा त्याच्यावरील. आता ह्या ठिकाणी मित्रांनो जास्तीत जास्त पहा, तुमच्याकडे जेवढी जास्त टायपिंग असेल शॉर्टलिस्ट होण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त मदत होईल. उदाहरणार्थ तुमच्याकडे 40ची स्पीड असेल, 40चं सर्टिफिकेट असेल, तसेच 60चं असेल तर जास्तीत जास्त तुम्हाला या ठिकाणी शॉर्टलिस्ट होण्याचे आज काय असतात चान्स असतात. त्याच्यामुळं या ठिकाणी जास्तीत जास्त टायपिंग असणं म्हणजे चांगली गोष्ट आहे. पण कंपल्सरी समजा या ठिकाणी तुमच्याकडं 40चं सर्टिफिकेट असणं इंग्लिशचं कंपल्सरी आहे. त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी शॉर्टलिस्ट केले जाईल. ही महत्त्वाची पात्रता आहे. पुढे पहा, पुढे काय सांगण्यात आलेलं आहे. कोर्सेस अ कम्प्युटर सर्टिफिकेट अबाउट proficiency in operation of Word, professors in Windows and Linux in addition to MS Office, MS Word, Word Start 7 and OpenOffice organization obtained from any of the following institute. काही फॉलोइंग म्हणजे खाली इन्स्टिट्यूट दिलेले आहे त्याच्यापैकी आपल्याला ते सर्टिफिकेट प्रमाणपत्र मिळणं अत्यंत आवश्यक आहे. हे देखील प्रमाणपत्र आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. तर पहा, यामध्ये हे सर्व इन्स्टिट्यूट आहेत, त्या इन्स्टिट्यूटचे प्रमाणपत्र आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. आणि एकंदरीत महत्त्वाचं म्हणजे सर्वांना माहीत असलेलं सर्टिफिकेट म्हणजेच MSCIT असणं आपल्याजवळ कंपल्सरी आहे. हे क्वालिफिकेशनमधलाच एक प्रकारचा भाग आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच शॉर्टलिस्ट लागणार आहे का, तर ह्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केला शॉर्टलिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट्स. तर या ठिकाणी काय सांगण्यात आले बघा, द हायकोर्ट रिझर्व्स द राईट. हायकोर्टाने काही राईट्स म्हणजे अधिकार रिझर्व ठेवले कशाचे, टू ॲडॉप्ट अँड ॲप्रोप्रिएट मेथड्स फॉर द शॉर्टलिस्टिंग. म्हणजे शॉर्टलिस्ट करण्याचे मेथड असेल ते. कॅन्डिडेट्स ॲट एनी स्टेज रिक्रुटमेंट प्रोसेस. द लिस्ट ऑफ शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट शॅल बी डिस्प्ले ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द बॉम्बे हायकोर्ट. बॉम्बे हायकोर्टची वेबसाईट आहे त्यावर विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्ट लावण्यात येईल. इट इज क्लेरिफाईड दॅट merely satisfying eligibility criteria of acceptance of application form does not entitle the candidates to be called for the test. म्हणजेच वेबसाईटवर ह्या ठिकाणी जेवढे काही पात्र विद्यार्थी आहेत त्या सर्व पात्र विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्ट लावली जाणार आहे. पुढचं पहा, इन्स्ट्रक्शन फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन. ऑनलाईन ॲप्लिकेशन भरत असताना कोणते महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहेत ते महत्त्वाचे आहेत. ॲप्लिकेशन विल बी स्क्रुटिनाइज बाय कम्प्युटराइज प्रोग्राम. जे ॲप्लिकेशन आहे त्याची स्क्रुटिनाइज कशाद्वारे केली जाणार आहे, कम्प्युटर प्रोग्राम. देअर फॉर द कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू मिनिटली गो थ्रू ऑल द इन्स्ट्रक्शन अँड डिटेल्स ॲडव्हर्टाइजमेंट्स बिफोर फॉलोइंग द ऑनलाईन ॲप्लिकेशन. या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी जाऊन काय करायचं आहे, पूर्ण जाहिरात व्यवस्थितपणे काय करायची आहे, वाचायची आहे. द रजिस्ट्री विल नॉट एंटरटेन एनी इन्क्वायरी ग्रीव्हन्स इन दॅट रिस्पेक्ट. पुढे पहा, द कॅन्डिडेट शॅल सबमिट ॲप्लिकेशन ओनली प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट थ्रू द हायकोर्ट वेबसाईट. ही जी हायकोर्टची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरच आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचे. फॉर विच लिंक शॅल ओपन ॲट 11 AM 13/5/2024 5 वाजता ते 27/5/2024 आफ्टर विच द लिंक शॅल बी डिसेबल. आता इथं महत्त्वाचं आहे की जी लिंक आहे फॉर्म भरण्याची ऑनलाईन ती आहे 13 तारखेला 11 वाजता सकाळी ओपन 11 वाजता ओपन होणार आहे 13/5/2024ला आणि बंद होणार आहे PM 5 वाजता संध्याकाळी 27/5/2024. त्याच्यानंतर तुमचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही. ह्या तारखेच्या आतमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे. पुढे पहा, बिफोर कमेन्सिंग टू फिल द रेस्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म द कॅन्डिडेट्स शॅल पे रजिस्ट्रेशन फी 200 बाय क्लिकिंग ऑन द लिंक प्रोव्हाइडेड थ्रू SBI कलेक्ट ऑन ऑनलाईन गेटवे फॅसिलिटी अँड गेट अ अल्फान्यूमेरिक रेफरन्स नंबर विच शॅल बी फिल्ड इन द फी डिटेल्स. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 200 रुपये काय करायचे आहे, फीस या ठिकाणी भरायची आहे ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना. आणि महत्त्वाचं म्हणजेच फॉर्म भरत असताना द कॅन्डिडेट शुड गिव्ह हर करेक्ट डिटेल्स ॲड्रेस विथ पिन कोड फॉर करस्पॉन्डन्स. म्हणजे तुमचं जे काय ॲड्रेस असेल, पिन असेल व्यवस्थित द्यायचं पत्रव्यवहार करण्यासाठी.
पुढे तुम्हाला अडचण येणार नाही. द कॅन्डिडेट्स शूड प्रोव्हाइड करेक्ट ईमेल, हे महत्त्वाचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी गेल्या वेळेस ईमेल त्यांचा चुकलेला आहे, त्याच्यामुळं अपडेट त्यांना भेटत राहिलेली नाही. तर अशा वेळेस तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी काय करायचं, व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, मॅरिड कॅन्डिडेट्स शूड फिल करेक्ट इन्फॉर्मेशन इन द रिस्पेक्टिव्ह कॉलम. ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे काय लग्न, अशा विद्यार्थ्यांनी त्यांची माहिती ही व्यवस्थित कॉलममध्ये दिलेल्या कॉलममध्ये भरायचे, ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी. आणि ज्यांचं लग्न झालेलं नाही अशाने उगत झाले म्हणून त्या ठिकाणी अप्लाय करू नका. झालं म्हणलं तरी तुम्हाला काय कोर्ट मुलगी देणार नाही, काही नाही. ओके, पुढे पहा, व्हाईल फिलिंग अप द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग एज्युकेशन क्वालिफिकेशन कॅन्डिडेट शूड मेन्शन क्वालिफिकेशन फॉलोइंग सिक्वेन्स. आता कोणत्या प्रकारचे सिक्वेन्स असले पाहिजे आपल्याला फॉर्म भरत असताना, पहा, SSC, HSC, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि ऑदर म्हणजेच तुमच्याकडे टायपिंग असतील, त्याच्यानंतर टॅली असेल, त्याच्यानंतर MSCIT असेल आणि इतर अनुभव असेल, तर त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, फॉर्म व्यवस्थित भरू शकता. पुढे पहा, महत्त्वाची गोष्ट, फॉर ग्रॅज्युएशन मार्क्स ऑब्टेन अँड टोटल मार्क्स इन द फायनल इयर ऑफ ग्रॅज्युएशन इन्क्लुडिंग ग्रॅज्युएशन 5 years LLB course shall only mention the marks previous years need to be mentioned. नोटमध्ये पहा, व्हेअर देर आर 2 सेमिस्टर, समजा 2 सेमिस्टर असतील, इन द इयर द टोटल मार्क्स ऑफ पोस्ट द सेमिस्टर शॅल बी मेन्शन्ड फॉर फायनल इयर ऑफ ग्रॅज्युएशन. काय सांगण्यात आलेलं आहे, व्हेअर देर आर 2 सेमिस्टर इन इयर द टोटल मार्क्स ऑफ बोथ द सेमिस्टर शॅल बी मेन्शन्ड फॉर फायनल इयर ऑफ ग्रॅज्युएशन. म्हणजे दोन्ही सेमिस्टरचे मार्क आहेत ते फायनल इयरला धरून आपल्याला ह्या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या सेमिस्टरचे एकंदरीत फायनल मार्क्स जेवढे मिळालेले आहेत ते सर्व मार्क्स आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे आहेत. आता महत्त्वाचं म्हणजेच काही विद्यार्थ्यांचं समजा असं असेल काय, व्हेअर द फायनल इयर मार्कशीट मेन्शन ग्रेड्समध्ये असतील, तर ह्या विद्यार्थ्यांनी काय करायचं पहा, द कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू मेन्शन टोटल मार्क्स ऑब्टेन आउट ऑफ मार्क्स फायनल इयर्स. तुम्हाला फायनल इयर्समध्ये जेवढे मार्क होते त्यापैकी तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत ते व्यवस्थित तुम्हाला त्यांचं त्या ठिकाणी मार्क्स पर्सेंटेजमध्ये टाकायचे आहेत, ग्रेड्समध्ये नाही. पुढे पहा, बिफोर कमेन्सिंग प्रोसेस टू फिल अप ऑनलाईन ॲप्लिकेशन द कॅन्डिडेट्स मस्ट हॅव हिज लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटोग्राफ सिग्नेचर. म्हणजे आताच तुम्हाला काय करायचे आहे, आताचे म्हणजेच कमी कालावधीची फोटो तुम्हाला ह्या ठिकाणी फोटोग्राफ तुमच्याजवळ असले पाहिजे, सिग्नेचर असले पाहिजे आणि त्याची साईज असली पाहिजे, पहा 40 KB असली पाहिजे. पुढचा मुद्दा यामध्येच आहे, स्कीम ऑफ एक्झामिनेशन, ड्युरेशन आणि एक्झामचा स्लॅबस कोणकोणत्या प्रकारचं ते आपण पाहू. सुरुवातीला पहा, एक्झाम ही टोटल किती मार्काची असेल या ठिकाणी त्यांनी स्लॅबससुद्धा दिलेले आहे, त्यानुसारच आपल्याला ह्या ठिकाणी तयारी करायची आहे. तर मराठी आहे, मराठीमध्ये ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ द सेंटेन्स अँड युजेस ऑफ द वर्ड्स आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत 10 आणि मार्क्ससुद्धा आहेत 10. त्याच्यानंतर इंग्लिश, स्पेलिंग, ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेज ऑफ वर्ड्स 20 मार्काचा आहे इंग्लिश ग्रामर. त्याच्यानंतर पुढे जनरल नॉलेज हे 10 मार्काचं आहे, जनरल इंटेलिजन्स 20 मार्काचा आहे, अर्थमॅटिक्स 20 मार्काचा आहे आणि कम्प्युटर हा 10 मार्काचं आहे. या पद्धतीनं आपले ही थेरी एक्झाम या ठिकाणी घेण्यात येणार आहे, जे विद्यार्थी काय झालेले शॉर्टलिस्ट झालेले आहे. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस पहा, पुढे काय आहे, एक्सेप्ट फॉर द मराठी लँग्वेज रिलेटेड क्वेश्चन अदर क्वेश्चन्स ऑफ द स्क्रीनिंग रायटिंग टेस्ट शॅल बी इन इंग्लिश. हे महत्त्वाचं आहे. फक्त मराठी व्याकरण सोडलं तर बाकीचे जेवढे काही क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन संपूर्ण हे इंग्लिश लँग्वेजमध्ये असतील. त्याच्यामुळं तुम्हाला तयारीसुद्धा मराठी व्याकरण सोडलं तर टोटल इंग्रजीमधूनच करायची आहे. त्याच्यानंतर मॅक्झिमम मार्क्स 90, जास्तीत जास्त पेपर असेल 90 मार्काचा, पासिंग एरिया आहे 45 प्लस जर मार्क असतील तर तुमचे टायपिंगला बोलवण्याचे चान्स असतील आणि 45पेक्षा ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी असतील तो विद्यार्थी नापास झाला असे गृहीत धरण्यात येईल आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं पुढील प्रोसेससाठी बोलवण्यात येणार नाही. पुढची प्रोसेस पुढे पहा, टायपिंग स्पीड टेस्ट कम्प्युटर, पॅसेज कंटेनिंग ॲप्रॉक्सिमेट वर्ड्स 400 वर्ड पर मिनिट असेल तर या ठिकाणी
40ची स्पीड तुमची इंग्रजीची असली पाहिजे. 10 मिनटं ड्युरेशन असेल. 10 मिनटामध्ये 40ची स्पीड आपल्याला त्या ठिकाणी टाईप करायचं आहे. इंग्रजी पॅसेज असेल आणि याला गुण असतील 20 मार्क आणि पासिंग एरिया असेल 10. 10पेक्षा कमी जर पडले तर तुम्ही पात्र होणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वायवा. वायवा म्हणजेच इंटरव्ह्यू असेल आणि इंटरव्ह्यू असेल 40 मार्काचा. तर अशा पद्धतीने हे पूर्ण सिलेबस असेल परीक्षेचा. पुढे पहा अजून काय सांगण्यात आलेलं आहे. एलिजिबल शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट्स क्वालिफाईंग द स्क्रीनिंग टेस्ट विल बी द कॉल फॉर द टायपिंग टेस्ट. जे विद्यार्थी एलिजिबल होणार आहेत, शॉर्टलिस्ट होणार आहेत स्क्रीनिंग टेस्टसाठी, त्यांनाच काय करण्यात येईल, पुढच्या प्रोसेस म्हणजे टायपिंग टेस्टसाठी बोलवण्यात येईल. आणि त्याच्यानंतर मग पुढे आहे वायवा मेरिटनुसार. आता ही सर्व माहिती महत्त्वपूर्ण होती. ह्याच्यानंतरची जी माहिती असेल, व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स असतील, जी पुढची प्रोसेस असेल, ती सर्व प्रोसेस आपण नंतर जी तुमची थेरी एक्झाम झाल्याच्या नंतरची सर्व प्रोसेस असेल, तर त्यानंतर आपण सर्व माहिती व्यवस्थितपणे पाहूत. मग त्याच्यामध्ये सिलेक्ट लिस्ट असेल, वेट लिस्ट असेल, संपूर्ण माहिती जेवढी काय महत्त्वाची माहिती होती, या महत्त्वाच्या माहितीमध्ये आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. तसेच फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा याचा लाईव्ह व्हिडिओ देखील आपण अपलोड करणारच आहोत आपल्या चॅनलला. तसेच मित्रांनो, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता.